नमस्कार मैत्रिणींनो. तर कशा आहात सर्वजणी? मस्त आणि मजेत असाल तर मी पण मस्त आणि मजेत आहे. आणि आज काय आहे ना, तर आज बघितलं असेल तुम्ही सुरुवातीला, आज मी छान अशी नऊवारी साडी नेसून मी मंगळागौरच्या कार्यक्रमाला जाणार आहे. आणि पहिल्यांदा म्हणजे आयुष्यात म्हणजे लहानपणी केले, तसं लहानपणी डान्स वगैरे केलेत गणपतीच्या वेळेस वगैरे असेल स्टेजवर, पण पहिल्यांदाच असं मंगळागौर करणार आहे आज. आणि त्यासाठीच ना म्हणजे आम्हाला थोड्या वेळाने निघायचं आहे. पण टेलर असल्यामुळे ना, टेलरांचं कसं असतं की हो लगेच होईल, माझं लगेच होईल, माझं मी नंतर करते, लगेच होईल, बाहेर द्यायचं टेन्शन नसतं. आणि त्याच्यासाठीच ना बघा, माझं आता आम्हाला अर्ध्या एका तासाने निघायचं आहे. आणि अजून पण माझी ही साडी आणि ब्लाऊज आता हे रेडी होणं चाललेलं आहे. तर मी आज म्हणजे सकाळीच त्याच्या मागे लागली होती ब्लाऊज आणि साडी स्टिच करायच्या. तर मला आधी वाटत होतं होईल होईल होईल, कारण की रोज प्रॅक्टिसला जावं लागत होतं, बाहेरचे कपडे, परत घरातली कामं. त्याच्यामुळेच मला वाटत होतं की होईल, म्हणजे मी शिवून घेईल पटकन. पण रात्री पण मग रात्री कटिंग केली आणि उशीर झाला झोपायला, म्हणून रात्री झोपली. आणि आता सकाळी उठून ती साडी स्टिच केली. आता तिचं काय जे हात शिलाईचं काम आहे ना ते करून घेते. आणि म्हणजे ज्वेलरी वगैरे काहीच अजून व्यवस्थित काढून ठेवलेलं नाही, आता अशी काढते. तर नंतर ना म्हणजे ती फायनल लुक दाखवते तयार झाल्यानंतर. आणि आपण जे मंगळागौर कसे झाले ना ते पण दाखवणार आहे. ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. भरपूर दिवसानंतर आज व्हिडिओ करते. तर असंच व्हिडिओ आता रोज करण्याचा प्रयत्न माझा सुरू राहणार आहे. मी नेहमीच तसं म्हणते, पण माझ्याकडनं होत नाही कन्सिस्टन्सी, कारण की माझं जे स्टिचिंगचं चॅनल आहे ना त्याच्यावर पण मला व्हिडिओज करावे लागतात. तर हे म्हणजे हे माझं ब्लॉगिंगचं चॅनल आहे. तर आता ही साडी बघा मी स्टिच केलेली वारी साडी माझी आता तयार झालेली आहे. तर हातशिलाई वगैरे कुठे करायची ना ती मी आता करून घेणार आहे. आणि पूर्ण समस्तपैकी माझा सगळा पसारा आहे, कारण की मी शिवणकाम करते. आणि शिवणकाम करते म्हटल्यावर पसाऱ्याला आम्ही पसारा नाही म्हणत, आम्ही आमची कला म्हणतो. आणि ती कला मिळवण्यासाठी ना म्हणजे ते एक गॉड गिफ्ट असतं की आपल्याला ते मिळालेलं असतं, की ते प्रत्येकाकडे नसतं. प्रत्येकाकडे म्हणजे तशी कला असते तसं नाही. तर तो गुण आहे ना म्हणजे आधीपासूनच आलेला असतं, किंवा आपण शिकून आपल्या अंगी तो स्वीकारून घेतो. आणि तर त्यासाठीच मग मी त्याला पसारा नाही म्हणत, माझं आवडीचं काम म्हणते. तर आता तेच काम करते, तयारी करते आणि मग नंतर फायनल लुक दाखवते. चला तर व्हिडिओला कंटिन्यू बघूया. गणपती बाप्पा मोरया. तर आता आम्ही फायनली तयार होऊन आम्ही हॉलमध्ये जात आहोत. तर बघा आमचं फायनल लुक कसं आहे. सर्वजण छान सुंदरशा नटलेल्या आहेत. व्हिडिओ चला. गणपती बाप्पा चुकू नको द्या.
आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई हिरव्या साड्या नेसू आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई हिरव्या साड्या नेसू एक सोसो दोन सोसो एक सोसो दोन सोसो आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई हिरव्या साड्या नेसू आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई हिरव्या साड्या नेसू लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या लाट्या बाई लाट्या चंदनी सुप सुप सुपला सुपाला घागरी सुप सुप सुपला सुपाला घागरी सुप सुप सुपला सुपाला घागरी हे सूप पुण्यात बंदरात हे सूप पुण्यात बंदरात हे सूप वराडी बंदरात हे सूप वराडी बंदरात सुप सुप सुपला सुपाला घागरी सुप सुप सुपला सुपाला घागरी सुप सुप सुपला सुपाला घागरी हे सूप पुण्यात नगरीत हे सूप पुण्यात नगरीत हे सूप मराठी नगरीत हे सूप मराठी नगरीत थांबा थांबा ते होणारच होतं मी येणारच होतो ना. माझं काम आहे ते. कारण की मंगळागौर म्हटल्यावर उखाणा ते माझं काम आहे. वहिनी ताई थोडस इकडे. हा हे आहे का नवीन? वहिनी बसा बसा काय हरकत नाही. किती वर्ष झाली? कशाला? आता मंगळागौरला आलात आणि कशाला विचारतात? बरं ठीक आहे. हा, थांबा 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 थांबा. डान्स करून किती वर्ष झाली? जन्मापासून हा. मग लग्नाला किती वर्ष झाली? 13 वर्ष. 13 वर्षात आधार कार्ड पॅन कार्ड काढलंय का? हो काढले. अहो आधार कार्ड आहे का तुम्हाला? हो आहे ना. कुठे आहेत? घरी आहे 2 मुलं. आणि मिस्टर? मिस्टर पण आहेत ना, ड्युटीवर आहेत. ड्युटीवर आहेत. काय करतात? पोलीस आहेत. 4 हात लांब. दिल्या घरी सुकिरा बहिणाबाई, दिल्या घरी सुकिरा. बरं जाऊ द्या. उखाणा आहे ना ह्याच. हा मला सांगा, घरी कोण कोणावर राज्य करतं? मी त्यांच्यावर राज्य करतो. आज ठासूनच बोलणार. पोलिसांच्या वाईफ आहेत. हा उभ्या राहायच्या. हा उभ्या राहा. या थोडस मला त्यांच्यावर गप्पा. वहिनी दादा थोडं सांभाळून फोटो काढा. पोलिसांच्या बायकोबर उभं आहे. भाऊ राया धाकधूक होतंय. काय आहे नाही, खरंच तुम्ही मेसेज खूप चांगला दिला. पण उखाणा घेण्याच्या अगोदर सांगतो, आपणच आपल्या मुलाला बाळकडू दिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मासाहेबांनी संस्कार दिले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि त्यांच्या राज्यात एकाही स्त्रीवर अत्याचार झाला नाही. तर मला सांगा, जर तुमचा लेक असेल तर ते बाळकडू तुम्ही मला लहानपणापासून घरातच दिलं पाहिजे. बरोबर. जर मी चुकत असेल तर माझ्या चुकीवर पांघरून घालण्यापेक्षा माझ्या चुकीचा कान टोचा आणि बोला की समाजात तू चुकलेला आहेस. बरोबर बोलतोय की नाही? समाज घडवण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्याच हातात आहे. महिलांच्याच हातात खऱ्या अर्थानं समाज घडवण्याचा खरं सौभाग्य आहे. कारण की संस्कार खूप काही बोलून जातात. बरोबर की नाही? आता समाजकार्य झालं. सगळ्यांनी छान असा मेसेज दिला. आता पदर टाकून बसायची वेळ आलेली नाहीये, तर हातात तलवार घेऊन लढायची वेळ आलेली आहे. हातात तलवार घेऊन लढायची वेळ आली. हा वहिनी बंदूक घेत असतील. काय वहिनी? बरं जाऊ द्या. घ्या उखाणा घ्या. नाकात नथ, कानात झुमके, चुडा हिरवागार, चंद्रकोर आणि कुंकुवाने घेतलाय भारी साज. अहो आहेत माझे पोलीस, त्यांच्यासाठीच हा साज शृंगार. वनराईच्या माझ्या सखींसोबत पहिल्यांदाच आनंदाने करत आहे मी मंगळागौरी कार्यक्रमाची आनंदाने सुरुवात. आणि खरंच आनंदाने झाले. वहिनी जाता जाता एक मुलगा म्हणा किंवा एक भाऊ राया म्हणून सांगतो. वहिनी बंदूक घेत असतील. काय वहिनी? बरं जाऊ द्या. घ्या उखाणा घ्या. नाकात नथ, कानात झुमके, चुडा हिरवागार, चंद्रकोर आणि कुंकुवाने घेतलाय भारी साज. अहो आहेत माझे पोलीस, त्यांच्यासाठीच हा साज शृंगार. वनराईच्या माझ्या सखींसोबत पहिल्यांदाच आनंदाने करत आहे मी मंगळागौरी कार्यक्रमाची आनंदाने सुरुवात. आणि खरंच आनंदाने झाले. वहिनी जाता जाता एक मुलगा म्हणा किंवा एक भाऊ राया म्हणून सांगतो.